आज आपण 1 किलोचं पुरण करणार आहे. हरभऱ्याची डाळ घेतली आहे 1 किलो. त्याच्यासाठी गूळ आणि गुळ आपण जेवढी डाळ घेतली तेवढाच गूळ घ्यायचा. 1 किलो डाळ 1 किलो गूळ. थोडासा कमी केला तरी चालतो. आणि जर अर्धा किलो गूळ वापरला तर अर्धा किलो साखर त्यात घेऊ शकतो आपण, अर्धा अर्धा मिक्स. आज 20 ते 25 जणांचा आपण इथे स्वयंपाक करणार आहे. तर त्याच्यासाठी 10 ते 20 जणांचं मी पुरणाचा स्वयंपाक करणार आहे आणि 5-6 जणांचा नॉनव्हेजचा पण करणार आहे. त्यासाठी हे 4-5 कांदे घेतलेले चिरून, लसूण अर्धी वाटी, अद्रक, 3 टोमॅटो घेतलेत बारीक चिरून आणि एक अर्धा नारळ घेतलेले, खोबरं सुकं खोबरं घेतले, असं पातळ कापून घेतलेले. हे सगळं भाजून आपण मसाला पण करणार आहे. त्यासाठी आधी आता आपण डाळ शिजवून घेऊ. कुकरमध्ये अर्धं कुकरच्या वर पाणी घेतलेले. आता ही डाळ त्यात शिजवून घेऊ. डाळ स्वच्छ धुतलेली. आपली डाळ उकळते, पाणी उकळते तोपर्यंत इकडे ठेवलेले आपण इथं मसाला फ्राय करून घेऊ. कांदा परतण्यासाठी आपण तेल घ्यायचे थोडं. हे 4-5 कांदे घेतलेले मी चिरून घेतलेले असे. आपला कांदा पण फ्राय झालेला आहे छान. डाळीला पण छान उकळी आलेली आहे. हा फेस आपण काढून टाकू वरचा. हा वरचा फेस जो आहे ना पांढरा तो काढून टाकायचा. आता मोठ्या गॅसवर 1 शिट्टी आणि बारीक गॅसवर 2 शिट्ट्या, 3 शिट्ट्या इथे करून घ्यायची डाळीला. आपला कांदा पण छान फ्राय झालेला आहे, तो पण काढून घेते. ही अर्धी वाटी घेतलेली खोबऱ्याची बारीक चिरून, ती पण परतून घेऊ. आपलं खोबरं पण छान भाजून झालंय, आता ते पण काढून घेऊ. आता यातच आपल्याला 3 टोमॅटो घ्यायचे, बारीक चिरलेले 3 टोमॅटो, अद्रक छोट्या वाटीने अर्धी वाटी घेतलेली आहे, लसूण, दोन ते 3 लसणाचे गड्डे घेतलेले, ते सोलून घेतलेले आहे लसूण. आणि या कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या, त्या पण आता आपण वाटून घेऊ याच्यात. आपला मसाला एवढा झालेला आहे वाटून. आपली डाळ पण छान शिजलेली आहे, हे बघा. आता ही डाळ आपण काढून घेऊ. छान शिजली आणि त्यातली मी पावशेर डाळ काढून घेणार आहे. त्याची कटाची आमटी मी करणार आहे. ही आपली 3 पावशेर डाळ आहे, ती पूर्ण घेते मी. ही 3 पावशेर डाळ आहे म्हणून मी 3 पावशेरच गूळ घेते त्याच्यासाठी. तुम्ही साखर गूळ दोन्ही पण प्रमाणात घेऊ शकता. जेवढी डाळ आपलं पुरण पण छान शिजलेलं आहे, हे बघा. मस्त चटचट शिजले. आणि आता हे शिजले का नाही ओळखण्यासाठी आपण याच्यात असा चमचा अडकून बघायचा, चमचा फिरून घ्यायचा आणि याच्यात उभा करायचा. असं उभा राहिला ना म्हणजे आपलं पुरण छान शिजलेलं आहे. आता हे वाटून घेऊ. पुरण गरम आहे तोपर्यंतच वाटून घ्यायचं, तांब्याने वाटून घ्यायचं आहे. गरम गरमच पटकन वाटल्या जातं. आपलं पुरण असं वाटून झालेलं आहे, अजून पण खूप गरमच आहे ते. पुरण थंड झाल्यानंतर आपण जायफळ आणि विलायची पूड याच्यात घालणार आहे. एक 5च मिनिटात हे पुरण वाटून झाले. डाळ चांगली शिजलेली असल्याने वेळ लागत नाही पुरण. आपलं पुरण पण छान थंड. आता त्याच्यात जायफळ आणि विलायची पूड घालायची, सुंठ विलायचीची पावडर आहे आणि जायफळ खिसून घालणार आहे मी. मोठा 1 चमचा मी सुंठ आणि वेलची पूड घातलेली याच्यात. आणि आता आपण जायफळ खिसून घालू.
हे एक छोटं जायफळ हे पूर्ण किसून घालणार याच्यात, त्याच्यामुळे पोळ्या आपल्या छान लागतील. जायफळ आणि वेलची पूड आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे 1 किलो बटाटे घेतले मी, 1 किलो बटाट्याची भाजी करणार आहे म्हणून त्यासाठी पाणी उकळत ठेवलेले. हे बटाटे उकडून घेऊ आपण. आपलं वरणासाठी पण पाणी उकळलेलं आहे. तुरीची डाळ 2 वाट्या घेणार आहे. आपण आमटी करणार आहे म्हणून डाळ मी 2च वाट्या. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची डाळीतच. 1-2 चमचे तेल टाकायचं. थोडासा हिंग पण टाकून घ्यायचा. हे 1 किलो तांदूळ घेतलेले, स्वच्छ धुवून घेतले. आता ज्या भांड्याने तांदूळ घेतले ना त्याच भांड्याने 2 भांडी पाणी उकळायचं. पाण्याला उकळी आल्यावर आपण तांदूळ त्यात टाकून पाणी उकळले आपल्या तांदळासाठी. तांदूळ टाकून घेऊ. आपले बटाटे पण उकडून झाले. हेच झाकण लावणार याला. हेच लावतो. 1-2 शिट्ट्या आपण ह्याचे करून घेऊ. डाळ खूपच घट्ट आहे अजून. थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून उकळून घ्यायची. यात दुसरं काहीच नाही टाकायचं. अशी छान लागते. एक चमचा मीठ टाकलेलं. ही आपण पावशेर डाळ जी ठेवली होती, डाळीचं पाणी आणि पावशेर डाळ ती मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली. तर त्याची आपण आमटी करायची. अर्धी वाटी तेल घेतलेली, मोठी अर्धी वाटी. हा आपण वाटून घेतलेला मसाला बारीक करून घेतलेला तोच मसाला आता आपण आमटीसाठी पण वापरणार आहे. एक मोठा चमचा भरून मोहरी घेतलेली. मोहरी तडतडली. आता जिरे टाकायचे. 1 चमचा जिरे घेतले. कढीपत्ता आणि हे आपण वाटलेला मसाला. मसाला आपला छान फ्राय झालेला होता. लगेचच हळद टाकायची अर्धा चमचा. एक मोठे 3 चमचे काळा मसाला टाकते. लाल तिखट 2 चमचे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, त्यात कमी जास्त. आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आमटीसाठी पाणी टाकून घेऊ. आधी 1 तांब्या पाणी टाकते. हे डाळ आणि डाळीचं पाणी जे आहे बारीक केलेलं ते टाकून घ्यायचं याच्यातच. घट्ट पातळ बघून आपण थोडंसं पाणी वाढवलं तरी चालतं. आणि छान उकळून घ्यायची आमटी. आपली आंबारी गॅसवर उकळती. आता आपण इथं बटाट्याची भाजी करून घ्यायची. त्यासाठी आपण तेवढं तेल घेतली. 1.5 चमचा मोहरी टाकायची. तेल टाकले. 1 चमचा जिरे, कढीपत्ता, 4 ते 5 कांदे बारीक चिरलेले. अर्धाच वापरणार आहे मी यातला. हिरवी मिरची घेतली मी. तिखट जसं लागेल तसं कमी जास्त करू शकता तुम्ही. मी एवढी घेणार आहे मिरची. अर्धा चमचा जिरे टाकायचे. लसूण, थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या. परतलाय. आता हा मसाला टाकून द्यायचा. आता आपण हिरवी मिरची लसूण बारीक केलेला. त्यातच अर्धा चमचा हळद टाकायची. मसाला छान परतून घ्यायचा. आपला मसाला छान परतून झाला. आता बटाटा टाकून परतून घेऊ. 1-1.5 चमचा मीठ टाकलेलं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि 2 मिनिटं वाफ घ्यायची याला. आपली आमटी पण छान उकळून झालेली आहे आणि आपला बटाटा पण मस्त झालेला आहे. बटाटा आता काढून घेऊ.
स्वयंपाक सगळा झालेला आहे. फक्त भजी, पापड आणि पोळ्या राहिल्यात. त्यानंतर मी करणारच आहे. पण आता नॉनव्हेजची जी भाजी करायची ती आता आपण करून घेऊ. 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मी डायरेक्टच आता कुकरमध्ये ती करणार आहे. जास्त डबल फोडणी नाही देत बसणार, त्याला डायरेक्टच करणार आहे. आता हे तळलेलंच तेल आहे, कांदा तळलेलं ते थोडं घेते. आपल्याला भाजीला जेवढं तेल लागणार आहे ना तेवढंच आता एकदम घ्यायचं. करून घेतलेला आहे मी, हा तो टाकून घेते. कांदा आपला फ्राय झालेला आहे थोडा. आता हे जे मी आळण घेतलेले ते भाजलेलंच आहे, ते टाकून घेऊ. त्याच्यामुळे भाजीला घट्टपणा येईल आणि चव पण छान लागेल. 1 4 चमचे आळण टाकलेले मी यात. ते पण छान परत एकदा परतून घ्यायचं तेलामध्ये. 1 1.5 चमचा धना पावडर आहे, 2 चमचे लाल तिखट बेडगी मिरची, 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा मटण मसाला, अर्धा चमचा हळद. आपण हा वाटलेला मसाला टाकून घ्यायचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, कमी जास्त. आपला परतलेला आहे म्हणून जास्त वेळ नाही त्याला परतत बसायचा. आता ही 1 वाटी छोटी दही टाकते मी. आता यात एक मटण टाकून घ्यायचं. भाजीला जेवढं लागेल तेवढं मीठ टाकायचं. मी 2 चमचे टाकते. भाजीचा रस्सा किती करायचा तेवढंच पाणी याच्यात टाकून घ्यायचं. गरम पाणी टाकते मी. पुरणपोळीसाठी आता आपण पीठ मळून घेणार आहे. मीठ टाकून घ्यायचं त्यात अर्धा चमचा. आपली भाजी पण 2 शिट्ट्यांवर शिजून घ्यायची, बारीक शिट्ट्यांवर. आपली भाजी झालेली आहे. आपल्या पोळ्यांसाठी पण पीठ छान भिजलेले. त्यासाठी 2 वाट्या पीठ घेतले मोठ्या आणि 2-3 कांदे चिरून घेतले. 1 चमचा ओवा, मीठ 1-1.5 चमचा मीठ टाकणार आहे. 5-6 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या हिरवी मिरची. भिजवून घ्यायचं पाण्याने. थोडं सैल भिजवायचं पीठ, म्हणजे भजी एकदम छान होतात आणि फुगतात खूप. बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा खाण्याचा सोडा, अगदी थोडा. आपला आता पोळ्याचा स्वयंपाक संपूर्ण झालाय. फक्त भजी आणि पापड राहिले. भात, आमटी, बटाट्याची भाजी, वरण आणि मटणाची भाजी नॉनव्हेजची. ह्या पोळ्या, चपात्या, अजून पोळ्या चपात्या